जात. कोणताही विषय आला की सगळ्यात पुढे येते ती जात. मग जात म्हणजे काय तुम्हाला कळलं का आजपर्यंत? जात म्हणजे आपण माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर सगळ्यात मोठी आपली जात म्हणजे माणुसकी. कोणतंही प्रकरण आलं, कोणतीही गोष्ट घडली की आपण सगळ्यात आधी जात लावतो. पण सगळ्यात आधी आपल्या अंतर्मनात झाकून बघा, जात लावायच्या आधी आपण माणूस आहोत का? आपण माणुसकी जपली आहे का? या कलियुगामध्ये जगत असताना श्रीकृष्णाने सांगून ठेवलं होतं, या कलियुगामध्ये सगळं होईल, सगळं घडेल, सगळं नडेल, पण माणुसकी संपून जाईल. आणि तेच होताना दिसतंय. व्यवस्थेच्या तोंडामध्ये मुतणारे गुन्हेगार आणि त्यांना आपण जातीच्या नावाखाली आश्रय देतो. कोणतंही प्रकरण घडले की सगळ्यात आधी जात निर्माण होते. पण सगळ्यात आधी बघा तो गुन्हेगार. कोणत्याही जातीचा असू द्या, कोणत्याही पंथाचा असू द्या, कोणत्याही धर्माचा असू द्या. गुन्हेगार हा गुन्हेगार असतो. ज्यावेळेस तो तुमच्यावरती प्रसंग येणार नाही, तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. पण महाराष्ट्रातल्या आणि या भारतातल्या सुज्ञ नागरिकांनो, तुम्हाला माझं सांगणं एकच आहे. कोणताही अन्याय घडू द्या, कोणताही अत्याचार घडू द्या, सगळ्यात आधी जात बघू नका. सगळ्यात आधी गुन्हेगार बघा आणि त्या गुन्हेगाराला त्या सजेपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. माझं एकच सांगणं आहे तुम्हाला, माणुसकी बघा. हैवानियत डोक्यामध्ये घालू नका आणि जाती-जातींना एकमेकांमध्ये भिडवू नका. आमच्या गावामध्ये 18 पगड जाती गुण्यागोविंदाने नाचताय. तुमच्या राजकारणासाठी त्याचं भांडवल करू नका.